नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जेव्हा परीक्षेचा संदर्भ आणि विचार मोठ्या प्रमाणात होत होता तेव्हा ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही परीक्षांचा पर्यायाचा विचार फायनल इयर एक्झामसाठी करण्यात येत होता। मात्र बहुतांशी विद्यापीठांनी आता केवळ ऑनलाईन या पर्यायाचा विचार केलेला आहे आणि जेव्हा ऑनलाईन या पर्यायाचा विचार केला जातो तेव्हा आपल्याला दोनच पर्याय समोर येतात, ते म्हणजे MCQ आणि OMR शीट। मात्र MCQ म्हणजे काय, MCQचे पद्धती कशा असतात, ती कशी सोडवली जाते, काही प्रमाणात ट्रिक्स आहेत का प्रश्न सोडवण्याच्या, कोणत्या विषयाच्या कशा ट्रिक्स असू शकतात, या सर्व संदर्भाची चर्चा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। काही विद्यार्थ्यांना OMR शीट म्हणजे काय किंवा OMR शीट कशा पद्धतीने भरतात, कशा पद्धतीने उत्तरे लिहितात, या सर्व प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सगळ्या विद्यार्थ्यांना ही विनंती आहे की किमान हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून आपल्याला सगळी माहिती जी आहे ती कळू शकते। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्यायी प्रश्न असा त्याचा शब्दशः अर्थ होतो। त्याची इंग्रजीमध्ये व्याख्या दिलेली आहे आणि मराठीमध्ये असं म्हटलेलं आहे की बहुपर्यायी प्रश्न किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न पद्धती ही एक वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्याची पद्धती आहे की ज्यामध्ये उत्तरे ही पर्यायाच्या स्वरूपामध्ये दिलेली असतात। त्या पर्यायामधूनच आपल्याला योग्य पर्यायाची निवड करावी लागते। बहुपर्यायीचे स्वरूप सहसा शैक्षणिक सर्वे, बाजार संशोधन आणि निवडणुकांमध्ये सहसा आपल्याला पाहायला मिळतात। मात्र विद्यार्थ्यांचे वस्तुनिष्ठ जर ज्ञान चेक करायचं असेल, त्यांना किती माहिती आहे किंवा किती ज्ञान आहे याचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी किंवा त्याचं मूल्यांकन करण्यासाठी MCQ या पद्धतीचा वापर अनेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये, अनेक विद्यापीठामध्ये, अनेक उच्च ज्या परीक्षा असतात त्या परीक्षांमध्ये सुद्धा केले जातो। अनेक विद्यार्थ्यांनी सेट नेट या एक्झाम दिलेली आहेत, अनेक विद्यार्थ्यांनी MPSC किंवा UPSC एक्झाम दिलेली आहेत। तर या सर्व याच्यामध्ये MCQचा सर्रास वापर या पद्धतीचा केला जातो, ज्यातून योग्य वस्तुनिष्ठता जी आहे ती आपल्याला दिसून येते। तर आपण पाहूया की MCQ जी आहे ही बहुपर्यायी प्रश्न पद्धती जी आहे ती यापूर्वी कुठे कुठे वापरलेली आहे। जनरली असं म्हटलं जातं की ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षा जेवढ्या आहेत या सर्वांमध्ये या परीक्षेचा वापर, या पद्धतीचा वापर जो आहे MCQचा तो केला जातो। जर आपण उदाहरणं जर पाहिली तर UPSC असेल, MPSC असेल, ऑल टाईप ऑफ ऑलिम्पियड एक्झाम असेल, नेट असेल, G असेल किंवा सेट असेल किंवा ऑल टाईप ऑफ एंट्रन्स एक्झाम असेल, या सर्व परीक्षा ज्या आहेत त्या MCQच्या माध्यमातून घेतले जाते आणि विद्यार्थ्यांचं मूल्यांकन जे आहे ते या ठिकाणी केलं जातं। एवढं मात्र नक्की की ऑल टाईप ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे आहे ते MCQच्या माध्यमातून घेतले जाते। MCQ प्रश्नांची रचना आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊया। इथे एक प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नांना काही 4 पर्याय दिलेले आहेत, A, B, C आणि D। जर आपण प्रश्न जर वाचला त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर अंडर द स्टँडर्ड कंडिशन ॲट सी लेवल, आणि तो प्रश्न म्हणून या ठिकाणी दाखवलेला आहे। आणि जो उत्तर त्याचं बरोबर आहे, समजा A हा पर्याय जर बरोबर असेल तर त्याला की असं म्हटलं आहे, की म्हणजे त्याचं बरोबर उत्तर म्हणजे करेक्ट आन्सर, आणि उरलेले जे आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी दिलेले असतात किंवा कन्फ्युजन करण्यासाठी दिलेले असतात त्याला डिस्ट्रॅक्टर्स असं म्हटलेलं आहे, याचा अर्थ रॉंग आन्सर। आणि ह्या सर्व ऑप्शन्स जे आहेत, सर्व पर्याय जे आहेत त्या पर्यायाला आन्सर ऑप्शन्स असं म्हटलेलं आहे आणि त्यामधून केवळ आपल्याला एकाची निवड त्या ठिकाणी करावी लागते। ही प्रश्न असतात आणि प्रश्नाला 4 पर्याय असतात आणि त्या सर्व पर्यायामधून आपल्याला योग्य उत्तर काय हे आपल्याला निवडावं लागतं। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की क्वेश्चन्स जे म्हटलेलं आहे त्यामध्ये एक प्रश्न विचारलेला असतो, की म्हटल्यानंतर द करेक्ट आन्सरचा भाग त्याच्यामध्ये असतो, डिस्ट्रॅक्टर जर आपण म्हटलं तर करेक्ट इनकरेक्ट आन्सर त्यामध्ये असतात, आणि ऑप्शन द लिस्ट ऑफ पॉसिबल आन्सर म्हणजे संभाव्य उत्तरांची यादी जी आहे त्याला आपण ऑप्शन्स असं म्हटलेलं आहे। पुढे MCQमध्ये अनेक विकल्प जे आहे, जर आपण विचार केला, तुम्हाला जर सराव जर करायचा असेल तर काही गोष्टी आपल्याला दिसून येतात की अनेक विकल्प हे कधी कधी सारखे असतात, याचा अर्थ विकल्प अनेक वेळेस फसवे असतात। दिलेले सर्व विकल्प संभावित उत्तर म्हणून दिलेले असतात। अनेकदा सर्वच पर्याय जे आहे ते बरोबर वाटतात, मात्र त्यापैकी फक्त एक प्रश्न बरोबर असतो, त्यामुळे योग्य उत्तर सुनिश्चित करणे महत्त्वाचे। चुकीचे एक गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की चुकीचे ऑप्शन देताना जो प्रश्न निर्माण करणारा जो शिक्षक असतो त्याला खूप वेळ द्यावा लागतो, कारण चुकीचे उत्तरं जे आहेत ऑप्शन्समध्ये देण्यासाठी तर अनेक वेळेस त्या ठिकाणी खूप विचार करावा लागतो। मात्र बरोबर जे उत्तर असेल ते सहज लिहिणं सोपं असतं, त्यामुळे नेमका अवघड किंवा गोंधळात टाकणारा पर्याय कोणता आहे, ज्यासाठी वेगळा वेळ लागलेला आहे, जे अधिक कन्फ्युजन करणार आहेत, तर तिथे सुद्धा आपण समन्वय किंवा प्रश्नाचं उत्तर कोणतं असेल याच्या जवळ आपण नक्कीच जाऊ शकतो। MCQमध्ये निश्चितपणे जे ज्ञात आहे, जे आपल्याला पूर्ण माहीत आहे, समजा तुम्ही जर आता MCQ सोडवायला घेतलेले आहे आणि त्या संदर्भात काही काही टिप्स आहे ज्या मी तुमच्यासोबत चर्चा करणं मला नक्कीच आवडेल। त्यामध्ये
सर्वप्रथम जर तुम्ही प्रश्न सोडवत असाल तर त्यामध्ये आपल्याला काही स्टेप्स घ्याव्या लागतील, काही ट्रिक्स आपल्याला विचारात घ्यावी लागेल. त्यामध्ये पहिलं आहे निश्चितपणे ज्ञात आहे, म्हणजे ज्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला हे पूर्णपणे पक्क माहीत आहे तर अशा प्रश्नांचं उत्तरं जी आहेत ती त्या ठिकाणी तुम्ही अगोदर लिहू शकता, त्यामध्ये आपण कॉन्फिडंट आहोत. दुसरी एक गोष्ट आहे की चुकीचे पर्याय दूर करा. बऱ्याच वेळेस आपल्याला 4 पर्याय जे आहेत त्या 4 पर्यायापैकी जर आपल्याला काही किमान 2 पर्याय आपल्याला चुकीचे वाटतात तर त्या दोन्ही पर्यायाचा विचार नाही करायचा. मात्र उरलेली 2 पर्याय जे आहे तर ही 2 पर्याय नक्की प्रश्नाच्या उत्तराशी साधर्म्य किंवा जवळ कोणता प्रश्न जाऊ शकतो, कोणता बरोबर असू शकतो या प्रकाराने विचार करून योग्य पर्याय जो आहे तो त्या ठिकाणी निवडावा लागतो. बऱ्याच वेळेस काही प्रश्नांमध्ये वरीलपैकी सर्व हा ऑप्शन दिलेला असतो आणि बहुतांश विद्यार्थ्यांना असं वाटतं की वरीलपैकी सर्व जर दिलेलं असेल तर ते उत्तर बरोबर असेल. मात्र तसं होत नाही. बऱ्याच वेळेस ती फसवे असतात. वरीलपैकी जेव्हा आपण हा पर्याय वाचतो तेव्हा वर जे आहे 3 ऑप्शन किंवा 3 पर्याय उरलेले असतात. त्या 3 पर्यायामध्ये किमान हे शोधा की चुकीचं कोणतं आहे, अयोग्य कोणतं आहे, जे बरोबर नाही ते शोधा. ते शोधल्यानंतर वरीलपैकी सर्व हे आपोआप कट होतं किंवा वरीलपैकी सर्व हे उत्तरच त्या ठिकाणी राहत नाही. आता उरतात 2. आता 2 पर्याय जर उरलेले असतील तर त्या 2 पर्यायामध्ये नक्की प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे हे वारंवार विचार करून आपला जो आशय असेल, आपला जो कंटेंट असेल त्या कंटेंटशी साधर्म्य की त्या कंटेंटशी जवळीक साधणारा कोणता पर्याय आहे त्या पर्यायावर आपण टिक करू शकतो किंवा जो ओव्हल आहे, जो गोल आहे त्या गोलवर आपण डार्कही करू शकतो. काही प्रश्न जे असतात ते परिमाण किंवा समन्वय दाखवणारे असतात. उदाहरण आपण जर घेतलं तर पाण्याची पातळी ही वेगळ्या एककमध्ये मोजतात. त्यानंतर धावण्याची शर्यत जी आहे ती वेगळ्या पद्धतीने मोजली जाते किंवा अंतर जे आहे ते किलोमीटरमध्ये मोजले जातं किंवा कापड जे आहे ते मीटरमध्ये मोजले जातं. समजा तेल असेल किंवा इतर काही द्रव्य असतील तर त्यांचं मोजण्याचं माप जे आहे ते वेगळ्या पद्धतीने असतं. त्यामुळे विचारलेल्या प्रश्नामध्ये असं काही परिमाण आहे का ज्या परिमाणाच्या आधारे मी खालचं दिलेले पर्याय जे आहेत त्या पर्यायामधून निवड करू शकतो. त्यामुळे परिणाम जे आहे किंवा परिमाण जे आहे त्या परिमाण हे आपल्या लक्षात असले पाहिजे जेणेकरून आपल्याला पर्यायाची योग्य निवड जी आहे ती निश्चितपणाने करता येते. बऱ्याच वेळेस वर पर्याय जो आहे तो जर आपल्याला वेगळ्या पद्धतीचा दिला असेल, उदाहरण किलोमीटरचा दिला असेल आणि खाली पर्याय जे आहे किमान 3 हे मीटर असेल किंवा आणखी लिटर्समध्ये दिलेला असेल तर तिथे परिमाण जो आहे त्याचा समन्वय साधला जात नाही असा त्याचा अर्थ होतो. तेव्हा आपण ही प्रश्न योग्य पद्धतीने सोडू शकतो. पुढे दिलेला आहे की सोपे प्रश्न अगोदर सोडवणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर मध्यम स्वरूपाचे प्रश्न सोडवा. नंतर सर्वात अवघड स्वरूपाचे प्रश्न जे आहे त्याला तुम्ही अधिक वेळ देऊ शकता. अंदाजित उत्तरे अनेक विद्यार्थी लिहितात, त्यामुळे अंदाजित उत्तरे टाळण्याचा मोह या ठिकाणी महत्त्वाचा आहे. ती अंदाजित उत्तरे लिहू नका, त्यावर विचार करणं महत्त्वाचं आहे. एकाच एक प्रश्नावर जर जास्त वेळ तुम्ही देत असाल तर त्याचा परिणाम जो आहे तो इतर प्रश्नावर होतो, वेळ कमी होतो. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 50 प्रश्न म्हटलं आणि किमान 1 तास म्हटलं तर आपल्याला अधिक विचार न करता ताबडतोब आपलं उत्तर त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. प्रश्न सोडवताना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जे तुम्ही नवीन विद्यार्थी असतील, जे प्रथमतः MCQ ही एक्झाम देत आहात तर त्यांनी ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे की निगेटिव्ह मार्क सिस्टीम या पद्धतीमध्ये नाही. त्यामुळे पूर्ण प्रश्न योग्य पर्यायसह सोडवणे कधीही उत्तम. ज्या प्रश्नाचा समूह आहे किंवा सहसंबंध प्रश्नाशी अधिक आहे अशा पर्यायाचा विचार आपण केला पाहिजे. सर्व प्रश्न सोडवावेत व वेळेकडे जाणीवपूर्वक लक्ष सगळ्या विद्यार्थ्यांचं असलं पाहिजे. ही सुद्धा एक महत्त्वाची सूचना आपल्यासाठी आहे. दुसरी एक महत्त्वाची सूचना आहे की MCQ सोडवताना अगोदर पूर्ण प्रश्न काळजीपूर्वक वाचा, नंतर पर्यायाचा विचार करा. त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेस काही प्रश्न हे MCQ दिलेले असतात किंवा बऱ्याच वेळेस ते समोर आपल्या असतात, स्क्रीनवर असतात ऑनलाईनच्या माध्यमातून आणि आपण काय करतो की बऱ्याच वेळेस वरचे प्रश्न पाहतो आणि सोडवायला सुरुवात करतो. माझा एक अनुभव असा आहे की काही MCQचे प्रश्नचे उत्तरं हे नवीन येणाऱ्या काही प्रश्नांमध्ये दडलेले असतात. त्यामुळे तोही संदर्भ या ठिकाणी महत्त्वाचा असतो. जर स्क्रीनवर ऑनलाईन परीक्षा देताना, मोबाईलवर ऑनलाईन परीक्षा देताना, लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर तर ही गोष्ट आवर्जून पहा की जर पूर्ण प्रश्न दिसत असतील तर तुम्ही ती प्रश्न वाचणं आवश्यक आहे, त्याचं वाचन करणं आवश्यक आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की सगळं करत असताना एक प्रकारे आपल्याला वेळेचे व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. एकाच एक प्रश्नावर जास्त वेळ जात असेल किंवा अनावश्यक वेळ एकाच प्रश्नावर जात असेल तर ते तुम्ही टाळणं महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की त्याचा परिणाम जो आहे तो इतर प्रश्नावर होऊ शकतो आणि अधिक वेळ जो आहे तो जाऊ शकतो. त्यामुळे वेळेच्या व्यवस्थापनाकडे काळजीपूर्वक लक्ष देणं महत्त्वाचं. दुसरी गोष्ट आहे की एकूण प्रश्न 60 पैकी 50 प्रश्न सोडविणे आवश्यक, मात्र वेळ असतो 60 मिनिटाचा. त्यापूर्वी काही माहिती तुम्हाला भरावी लागते. OMR शीट असेल किंवा संगणकाच्या स्क्रीनवर काही माहिती, काही क्रमांक, काही नंबर्स तुम्हाला टाकावे लागतात. तुम्हाला काही ना काही त्या ठिकाणी विचारावं लागतं, ज्यासाठी वेळ जो आहे तो त्या ठिकाणी जाणार असतो. उदाहरण जर अशी वेळ आली
जर तुम्हाला रोल नंबर त्या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे, तुमचा स्कॅन केलेला फोटो त्या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे, नाव टाकणं आवश्यक आहे, तर अशा सर्व बाबींसाठी आपल्याला वेळ अधिक जातो आणि उत्तरांसाठी कमी वेळ त्या ठिकाणी मिळतो. त्यामुळे ही गोष्ट एक महत्त्वाची आहे की आपल्याला वेळेचं व्यवस्थापन जे आहे ते मुद्दामून त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आता जर ऑनलाईन परीक्षा ही काही विद्यार्थी देतात, काही देऊ शकतात मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा आणखीन इतर साधनांवर, परंतु काहींजवळ ही साधनं नसतील आणि त्यांना OMR शीटवर जर द्यावं लागतं. OMR शीट हे ऑप्टिकल मार्क रेकॉग्नायझेशन असतं, रीडर असतो. एक प्रकारे एका स्कॅनरच्या माध्यमातून तुमचे सर्व प्रश्न जे आहे त्या ठिकाणी चेक केले जातील, जी तुम्ही त्या एका ठराविक कार्ड शीटवर असणाऱ्या शीट्सवर लिहिलेली असतात. त्यालाच OMR शीट असं म्हटलेलं आहे. OMR शीटवर आधारित परीक्षा पद्धती ही बहुतांशी UPSC, सिव्हिल सर्व्हिसेस आणि अन्य राज्य नागरी सेवा प्राथमिक परीक्षांमधील मल्टिपल चॉईस म्हणजे MCQ परीक्षांचे एक मानक, एक प्रोटोकॉल आहे. बहुतांशी आणि मोठ्या प्रमाणात ज्या स्पर्धात्मक परीक्षा होतात त्यामध्ये या OMR शीटचा वापर केला जातो. स्पर्धा परीक्षेसाठी व अन्य परीक्षेसाठी OMR शीट हे मस्ट आहे, त्याचाच मोठ्या प्रमाणात वापर होतो. कारण हे परीक्षा पद्धती जी आहे OMRची ती विश्वसनीय माध्यम म्हणून पाहिलं जातं. त्यामुळं OMR शीटचा उपयोगसुद्धा आपल्या येणाऱ्या फायनल इयरच्या एक्झाममध्ये या ठिकाणी करण्यात येत आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर स्ट्रक्चर रचना OMR शीटची दिलेली आहे आणि कशी भरतात ती OMR शीट तेही या ठिकाणी दाखवलेलं आहे. या ठिकाणी OMR शीटवर भरताना आपलं नाव त्या ठिकाणी लिहावं लागतं. त्यानंतर काही बुकलेटवरील असणारा ABCD जो काही क्रमांक आहे तो त्या ठिकाणी टाकावा लागतो. त्यानंतर तुमचा सब्जेक्ट कोड किती आहे तोही त्या ठिकाणी टाकावा लागतो. जर सब्जेक्ट कोड म्हणजे व्यवस्था नसेल तर तुम्ही ते टाकू शकत नाही आणि खाली 1 2 3 4 असेल तर जे काही पर्याय संख्या असेल ती त्या ठिकाणी दिलेली असते. OMR शीट प्राप्त झाल्यानंतर पेनाच्या सहाय्याने संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावी. पेनाने OMR वरील गोल जे आहे ते डार्क करताना चुका होण्याचा संभव असतो, त्यामुळे तिथे सुद्धा तुमचं लक्ष जे आहे ते असणं आवश्यक आहे. सतत हे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जेव्हा OMR शीटची माहिती आपण भरतो. OMR शीट माहिती भरताना शक्यतो गोल जे आहे ते डार्क करताना बॉल पेनचा वापर करणे आवश्यक. OMRचे गोल भरताना अतिशय लाईट किंवा खूप डार्क भरू नये, त्यामुळे कागद फाटण्याची शक्यता असू शकते. कार्डशीट OMR भरताना चौकोन किंवा गोलाच्या बाहेर आपण डार्क करू नये, कारण स्कॅनर हे रीड करत नाही. माहिती भरताना स्वतःची माहिती अत्यंत काळजीपूर्वक भरावी, अन्यथा आपल्यासमोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते, हे लक्षात ठेवा. OMR शीटवरील माहितीचे प्रथम वेगाने मात्र अर्थपूर्ण वाचन करावे, हे महत्त्वाचे. आता हे सगळ्या विद्यार्थ्यांच्या स्किलवर अवलंबून आहे. पेनाच्या सहाय्याने सगळी माहिती OMR शीटवर भरावी. त्या अनुषंगाने येणारे जे गोल आहेत, चौकोन आहेत, तर ते डार्क करताना चुका करू नये, ही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. OMR शीटचं काम झालं, तुम्ही सगळे प्रश्न ओव्हल जे आहे ते डार्क केलेले आहे, चौकोन किंवा गोल डार्क केलेले आहे. हे नेहमी लक्षात ठेवा की OMR शीटला स्टॅपल किंवा पिन लावत नसतात. जरी आपल्याजवळ काही अवेलेबल वस्तू असल्या तर आपण OMR शीट ही कधीही स्टॅपल करू नये किंवा त्यावर पिन लावू नये. त्याचं कारण असं असतं की जे स्कॅनरमध्ये ह्या सगळ्या OMR शीट स्कॅन होणाऱ्या असतात, तर त्या ठिकाणी जाण्याचा प्रश्न किंवा ती चेक होण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. पुढे आहे, जर आपण पाहिलं की एक गोल आहे आणि 4 पर्याय दिलेले आहेत आणि प्रश्न क्रमांक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत OMR शीटवर परीक्षा दिलेली नसेल किंवा ज्यांना माहीत नसेल त्यांनी ही माहिती आवर्जून पाहणं आवश्यक आहे. आणि अशा विद्यार्थ्यांना विनंती आहे की जे आपले मित्रपरिवार ज्यांना ह्या संदर्भात माहिती नाही तर त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करावा. व्यवस्थित गोल जो आहे किंवा चौकोन जो आहे तो आपण आपल्या योग्य प्रश्नाच्या क्रमांकाच्या समोरच आपण डार्क करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला लिहायचं असतं 22, परंतु आपण 21च्या गोलमध्येच आपण डार्क करतो. त्यामुळे अशा चुका होण्याचा संभव खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असतो. व्यवस्थित आपण OMR शीट आपण घडी न करता भरली तर त्याचं मूल्यांकन योग्य प्रकारे होत असतं. प्रत्येक वेळेस जे आहे आपण ही जी लाईट दाखवलेला आहे, या ठिकाणी पेन्सिलचा वापर दाखवलेला आहे, मात्र पेन्सिलचा वापर आता सहसा होत नाही. या ठिकाणी बॉल पेनचा, ब्ल्यू बॉल पेन किंवा ब्लॅक बॉल पेनचाही वापर या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि कोणतीही चौकन ही केवळ लाईटच्या स्वरूपामध्ये नसावी, ही मध्यम डार्कच्या स्वरूपामध्ये असणं अपेक्षित आहे. यामध्ये करेक्ट मेथड आणि रॉंग मेथड या 2 गोष्टी दाखवलेल्या आहेत जे विद्यार्थी OMR शीटच्या माध्यमातून परीक्षा देणार आहेत अशांसाठी. ऑप्शन करेक्ट आन्सरचा एकच गोल आहे तो करेक्ट आहे, त्यानंतर दुसरा गोल आहे तो करेक्ट आहे. मात्र रॉंग मेथडमध्ये 26 क्रमांकाचा प्रश्न एका ठिकाणी डार्क केलेला आहे, दुसरा परत डार्क करण्याचा प्रयत्न झालेला आहे, तर ते चुकीचं आहे. 27 क्रमांकाच्या प्रश्नांना 2 वर टिक मार्क केलेली आहे, तर ह्या मेथडमध्ये टिक मार्क वगैरे जे आहेत तर हे स्कॅनर रीड करत नाही. 28 क्रमांकामध्ये मधला प्रश्न राहून दिलेला आहे क्रमांक आणि बाहेरून डार्क केलेला आहे, तर ही पद्धतसुद्धा चुकीची आहे. 29 क्रमांकामध्ये 2 वर डायरेक्ट एक रेषा ओढलेली आहे जी या पद्धतीमध्ये रीड होत नाही. OMR शीट या पद्धतीचे उत्तर जे आहेत ते रीड करत नाही. 30 क्रमांकामध्ये तुमचा नंबर लांब आहे आणि तुमचा डार्क तुम्ही बाजूला केलेला आहे, तर अशा पद्धती ज्या आहेत ती OMR शीटवर चालत नाही. त्यामुळं करेक्ट मेथड आणि रॉंग मेथड या दोन्ही मेथडचा उपयोग जो आहे तो करणं आवश्यक आहे. या ठिकाणी
बऱ्याच वेळेस विद्यार्थी आता तुम्ही रॉंग मेथडकडे पाहू शकता. बऱ्याच वेळेस विद्यार्थी 2 ठिकाणी गोल करतात आणि एकाला टिक करतात आणि एकाला बरोबर करतात. तर ही पद्धत सुद्धा चुकीची आहे. त्यानंतर खाली एका गोलमध्ये टिक केलेला आहे आणि दुसरा छोटा गोल केलेला आहे, तर ही चालत नाही. एक गोल जो आहे तो पूर्ण गोल केलेला नाही, डार्क केलेला नाही, ही पद्धत त्या ठिकाणी चालत नाही. आणि 2 डार्क केलेले आहे, नंतर लक्षात आलं की हा प्रश्न नाही, हा उत्तर बरोबर आहे आणि आपण त्यावर खुली मारलेली आहे. तर अशा पद्धती OMR शीटला चालत नाही. त्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती आहे ते किमान ज्यांना OMR शीटवर एक्झाम द्यायची असेल तर त्यांनी किमान 1, 2, 3 वेळेस प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. इंटरनेटवर किंवा वेगवेगळ्या माध्यमांवर OMR शीटची फ्री तुम्हाला कॉपी मिळू शकते. ती कॉपी काढा, त्याची झेरॉक्स करा आणि प्रॅक्टिस मोडमध्ये तुम्ही 2-3 वेळेस हा सराव करू शकता. ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती. जे विद्यार्थी ऑनलाईन एक्झाम देणार आहेत MCQच्या, तर MCQ काय आहे, त्याचे ट्रिक्स कोणत्या आहेत, आपण MCQ भरताना काय काळजी घेतली पाहिजे याविषयी मी हा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर जे विद्यार्थी ऑफलाईन देणार आहेत, OMR शीटच्या माध्यमातून देणार आहेत किंवा ऑनलाईन राहून OMR शीट भरून देणार आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे, तर तीही माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ऑथेंटिक वाटली का? जर तुम्हाला आपल्या उपयोगाची किंवा आपल्याला समजणारी असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये या प्रकारे जो कॉमेंट्स आहे आपला तो कॉमेंट्स नोंदवा. आणि नोंदवणे झाल्यानंतर नवीन जर कुणी असेल तर माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. चला, मी आपली पुन्हा रजा घेतो. जय हिंद.